नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. वेळोवेळी कोणत्याही क्षेत्राची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मी जसं व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहेत. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं. आपल्या मोबाईलमधून किंवा पी सीवरती आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला या पद्धतीने फॉर्मॅट दिसेल. मोबाईलवरती जर आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी डेस्कटॉप वेगळा दिसणार आहे. तर आपल्याला सर्व A to Z माहिती कसं फिलअप करायचं सर्व माहिती मी फिलअप करून दाखवणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ शेअर करा. pmmvy.nic.in ही वेबसाईट ओपन करायचं. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, क्लिक करायचं आणि वेबसाईट ओपन करायचं. वेबसाईट ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला डेस्कटॉप दिसणार आहे. डेस्कटॉप दिसल्यानंतर आपल्याला सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महिला बालविकास विभागाकडून युजर आय डी आणि पासपोर्ट मिळाला असेल तो युजर आय डी आणि पासपोर्ट आणि कॅप्चा फिलअप करायचं आणि आपल्याला लॉग इन करून द्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आपल्याला डेस्कटॉप दिसणार आहे. डेस्कटॉप दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिले आहेत, PMMVY आणि सिटीजन लॉग इन. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सिटीजन लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एंटर युअर डिजिट मोबाईल नंबर हेअर. तुम्हाला या ठिकाणी लाभार्थ्यांचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं ऑप्शन दिसेल. ऑप्शन दिसल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय असेल बघा, युअर नेम. तुम्ही मोबाईल नंबर जो लाभार्थी असेल त्याचा मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर युअर नेम असं म्हटलं आहे. आता लाभार्थ्यांचं या ठिकाणी फॉर एक्झाम्पल विद्या दिले आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे. नाव टाईप केल्यानंतर आपल्याला रिलेशन विथ बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपल्याला या ठिकाणी 4-5 ऑप्शन दिसणार आपल्याला. रिलेशन विथ बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4-5 ऑप्शन दिसणार आहे. बघा काय काय आहे या ठिकाणी, कोणकोणते ऑप्शन आले. रिलेशन विथ बेनिफिशरी फादर, फादर इन लॉ, मदर, मदर इन लॉ, ओदर, सेल्फ आणि स्पॉज. आता आपल्याला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा, सेल्फ किंवा आपल्याला सर्वात शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज दिसणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हा समजेल. आता हे बघा, आता आपल्याला हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे. ते OTP व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. हे बघा OTP फिलअप केलंय मी. OTP फिलअप केल्यानंतर आपल्याला जसं कॅपचा दिलंय या ठिकाणी तसंच, नाहीतर आपल्याला रिफ्रेश करून घ्यायचं आहे कॅपचा. चुकीचं आपल्याला दिसत नसेल किंवा मिस्टेक होत असेल तर रिफ्रेश करून घ्यायचं आहे आणि या बॉक्समध्ये जसं आहे तसं कॅपचा फिलअप करायचं आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा त्या ठिकाणी बॅक साईडला तुम्हाला दाखवतो क्रिएट अकाउंट असं ऑप्शन दिसते आपल्याला. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असं फॉर्मॅट दिसतं, या पद्धतीने दिसतं. मग नंतर आपल्याला पुढची प्रोसेस असेल व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप या पद्धतीने दिसणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल युअर अकाउंट हॅज बीन क्रिएट सक्सेसफुल, प्लीज लॉग इन अगेन. आता आपल्याला काय करायचं, आपलं अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालं आहे. आता क्रिएट अकाउंट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आपलं वेलकम टू PMVY डॅशबोर्ड असं तुम्हाला दिसेल. या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. बघा या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका.
मी सर्व काही प्रोसेस तुम्हाला ए टू झेड माहिती देतो. आता आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्ड दिसणार आहे. भरपूर ऑप्शन दिसणार आहे. डाटा एंट्री, बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन, अपडेट चिल्ड्रेन आणि दुसरं अपडेट मायग्रेशन डिटेल, अपडेट अकाउंट डिटेल, ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस असं ऑप्शन दिसणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीमध्ये एक काम करायचं आहे बघा. आपल्याला जर इंग्लिशमध्ये समजत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा. सिलेक्ट लँग्वेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला त्या ठिकाणी मराठी किंवा हिंदी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मराठी सिलेक्ट करायचं आहे. मराठी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे सर्व डॅशबोर्डमध्ये दिसते. हे सर्व आपल्याला काय दिसणार आहे, सर्व मराठीमध्ये दिसणार आहे. आता सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी काय म्हटलंय, वेलकम टू PM डॅशबोर्ड या ऑप्शनवरती जरी क्लिक केला तरी आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन होणार आहे. इथे नाही ओपन झालं तर आपल्याला डाटा एंट्री किंवा बेनिफिशरी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. या ऑप्शनवरती क्लिक केलं, डाटा एंट्री ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसणार आहे. आता तुम्हाला मी हे सर्व झूम करून दाखवतो. ॲप्लिकेशन वन बाय वन सर्व डिटेलमध्ये आपल्याला फिलअप करायचं आहे. मिस्टेक करू नका या ठिकाणी. सर्व काही माहिती मी डिटेलमध्ये देतोय. एक एक कॉलम बघू आपण या ठिकाणी. बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. व्हिडिओ जास्त लोंगणार आहे. सर्व काही माहिती ॲक्युरेट देतो त्याच्यामुळे जास्त लोंगणार आहे. बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. इज बेनिफिशरी एन एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और PSU असं या ठिकाणी दिलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर फर्स्ट चाइल्ड आणि सेकंड चाइल्ड. आता पहिला मुलगा आहे किंवा दुसरा मुलगा आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पहिला असेल तर पहिला सिलेक्ट करायचं, सेकंड असेल तर सेकंड. नंतर नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रेन, नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रेन या रोवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला 3, 4 असं ऑप्शन दिसणार आहे. आता ज्या लाभार्थ्यांचा आपण अर्ज करताय त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं मुलं किती आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर 0 सिलेक्ट करायचं आहे. 0 सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढचं स्टेप असेल, डज द बेनिफिशरी हॅव आधार कार्ड. बघा इथे काय म्हटलंय, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असं विचारलंय. तर या ठिकाणी काय करायचं, येस करायचंय. नसेल तर नो करू शकता तुम्ही. असेल तर येस करायचं. येस केल्यानंतर आपल्याला नेम या बॉक्समध्ये आपल्याला ज्या लाभार्थ्यांचा आपण फॉर्म भरतोय त्यांचं या ठिकाणी नाव, फुल नेम फिलअप करायचंय. आता नेम कसं फिलअप करायचंय बघा. आपल्याला माहीत आहे आधार कार्डवरती काहींचं स्पेलिंग मिस्टेक असतं, तर काहींचं आडनावमध्ये मिस्टेक असेल किंवा फादर नेम किंवा हसबँड नेममध्ये मिस्टेक असतं. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही ॲक्युरेट नेम फिलअप करत नाही तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार नाही. तुम लाभार्थ्यांचं त्या ठिकाणी आधारवरती जसं दिलंय तसंच स्पेलिंग दिलंय तसंच या ठिकाणी फिलअप करायचं. एक जरी मिस्टेक केलं, एक डिजिट एक अल्फाबेट त्या ठिकाणी मिस्टेक झालं तरी ॲप्लिकेशन सबमिट होणार नाही. लक्षात ठेवायचं. जसं आधारवरती दिलं आहे, चुकीचं दिलं असेल तसंच या ठिकाणी फिलअप करायचं. तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे. तर या कॉलममध्ये पूर्ण नाव द्यायचे. नंतर आपल्याला या ठिकाणी आधार नंबर, आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर फिलअप करायचा. आधार नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप दिसणार आहे. डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख या ठिकाणी डे, मंथ, इयर असं या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक करायचं. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व कॅलेंडर दिसणार आहे. आपलं त्या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट करायचं, नंतर आपण तारीख सिलेक्ट करायचं. बर्थ या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होणार आहे. ज्या लाभार्थ्यांचं वय किती झालं आहे, आलं नाही तर आपण या ठिकाणी फिलअप करून द्यायचं, नाहीतर ऑटोमॅटिक येतं या ठिकाणी. नेक्स्ट पॉइंट आहे कॅटेगरी. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. NTB, OBC, SC, ST, व्हिजेंटी की कोणतीही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपल्याला या एरोवरती क्लिक केल्यानंतर कॅटेगरी दिसणार आहे. सर्व कॅटेगरी दिसेल. तर आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडायची आहे. नंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे मोबाईल नंबर द्यायचा या ठिकाणी. आपला मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे. चालू मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला
एलिजिबिलिटी प्रूफ आपल्याला जी पात्रता प्रूफ आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी डॉक्युमेंट टाइप बघा, या एरोवरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट टाइप तुम्हाला दिसेल. डॉक्युमेंट आधार असेल, बँक पासबुक असेल किंवा अदर डॉक्युमेंट असेल, वोटर आयडी असेल, जे असेल ते ओळखपत्र द्यायचं आहे तुम्हाला. ते डॉक्युमेंट आधी या ठिकाणी आपण आधार सिलेक्ट करू, तर आधार हा ऑप्शन शोधायचं आहे आणि त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आयडेंटिटी नंबर फिलअप करायचं आहे. आयडेंटिटी नंबर कोणता असेल, तुम्ही आधार सिलेक्ट केलं या ठिकाणी, तर आधारचं या ठिकाणी तुम्हाला नंबर फिलअप करायचं आहे. नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला अपलोड फाईल या ठिकाणी आधार आपलं जो आधार नंबर आहे, आधार आपल्याला या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. आता आधार कसं अपलोड करायचं आहे? पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. कमीत कमी 20 ते 30 MB तुम्ही पी-डी-एफ क्रिएट करायचे. पी-डी-एफ क्रिएट क्रिएट करण्यासाठी ती वेबसाईटसुद्धा या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन लिंक ओपन करून तुम्ही आधार त्या ठिकाणी क्रॉप करून घेणार आहे. पी-डी-एफ फॉर्मॅट तयार करायचं आहे. नंतर इम्पोर्टंट डेट कोणती असेल, तर बघा इम्पोर्टंट डेट आपल्याला फिलअप करायचं आहे. एम-सी-टी-एस आणि आर-सी-एस आय-डी आपल्याला आय-डी कार्ड या ठिकाणी बघा एम-सी-पी कार्ड डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. एम-सी-पी कार्ड हे आपल्याला आपल्या आरोग्य उपकेंद्रामधून मिळते किंवा आशा वर्कर किंवा आपल्याला जी नर्स असते, ते नर्सकडून आपण एम-सी-पी कार्ड घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे लसीकरण घेतोय त्याचं सर्व डिटेल त्याच्यात लिहिलेलं असतं. ते कार्ड नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. कार्ड नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला एम-सी-बी कार्ड रजिस्ट्रेशन डेट कोणत्या दिवशी आपल्याला एम-सी-पी कार्ड मिळालंय ते कार्ड नंबरचं त्यावरती आपल्याला डेट, मंथ, इयर दिलं असेल ते आपण या ठिकाणी फिलअप करायचं आहे. डे, मंथ, इयर. नंतर लास्ट मासिक पाळी. लास्ट मासिक पाळी आपल्याला कोणत्या दिवशी होते ते बघायचं आहे. डे, मंथ, इयर या ठिकाणी तारीख फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला अँटीनॅटल चेकअप एन-सी हे आपल्याला या ठिकाणी त्या लसीकरण कार्डवरती जे तारीख दिली तीच कार्ड या ठिकाणी सेकंड आपल्याला शेवटचं अँटी चेकअप ए-एन-सी शेवटची डेट या ठिकाणी फिलअप करायची आहे. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. जास्त लाँग होणार आहे त्याच्यामुळे मी आता तुम्हाला असं रिक्वेस्ट करतोय. बघा आता आपल्याला कुठपर्यंत आलो आपण हॅज द चाइल्ड बीन बोर्न्स. आता काय म्हटलं या ठिकाणी मुलगा झाला आहे का असं विचारलंय तुम्हाला. बाळ झालं आहे का, जन्म झाला आहे का असं विचारलंय. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचंय. नो केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲक्चुअली डेट चिल्ड्रेन आपल्याला जे बाळाचा जन्म झाला ती तारीख या ठिकाणी फिलअप करायचं. झालं असेल, नसेल तर हे ब्लँक सोडायचं आहे. इथे नो केल्यानंतर ऑटोमॅटिक हे बंद होतं. या ठिकाणी फिलअप करायची गरज नाही. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे प्रेझेंट ॲड्रेस. आता प्रेझेंट ॲड्रेस आहे या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले. एरिया कोणता असेल तुमचा रुरल म्हणजे ग्रामीण भाग आणि उर्बन म्हणजे शहरी भाग. कोणत्या भागामध्ये राहता लाभार्थी कोणत्या भागामध्ये राहते? ग्रामीण असेल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे, उर्बन शहर. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे ॲड्रेस डिटेल या ठिकाणी जसं आधारवरती ॲड्रेस दिले तसंच या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला स्टेट या एरोवरती क्लिक करायचे. आपला या ठिकाणी सर्व भारतातल्या स्टेट दिसणार आहे. आपला राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपलं या ठिकाणी जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर नेक्स्ट पॉइंट असेल ब्लॉक. ब्लॉक या ऑप्शनवरती क्लिक करायचं, या एरोवरती क्लिक करायचं आणि ब्लॉक कोणता आहे तुमचा, कोणता तालुका आहे ते तालुका आपल्याला शोधायचा. आपला जिल्हा निवडल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ते सर्व नाव येणार आहे. आपला तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. तर नेक्स्ट असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व आपल्या गावाचं नाव दिसणार आहे. ते गावाचं नाव या ठिकाणी बघा एका ग्रामपंचायतमध्ये 7-8 पाडे असतात आणि त्या ठिकाणी काही वेळेस पोर्टलमध्ये नाव येत नाही गावाचं. तर आपल्या ग्रामपंचायतचं त्या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचं आहे. पाडा असेल तरी. नंतर आपल्याला आपल्या आधारवरती जो पिन दिलाय तो पिन कोड या ठिकाणी फिलअप करायचा आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट डिटेल
नेक्स्ट डिटेल आपल्याला अकाउंट डिटेल भरायचं आहे. म्हणजे बँक डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा, या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले, बँक आणि पोस्ट ऑफिस. आपल्याकडे कोणतं खातं आहे, जास्त करून यूज करा पोस्ट बँकेचं खातं ओपन करून घ्या. नाहीतर आपल्याला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येतो म्हणून नाहीतर कोणतंही चालतं. तर या ठिकाणी बँक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बँक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या बँक पासबुकवरती IFC कोड असं त्या ठिकाणी नंबर दिला असेल. तो डिजिट या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे या बॉक्समध्ये. नंतर ब्रांच नेम कोणता ब्रांच आहे तो ब्रांच नेम या ठिकाणी टाइप करायचा आहे, फिलअप करायचं आहे. नंतर बँक नेम कोणता आहे, पोस्ट ऑफिस, सेंट्रल बँक, स्टेट बँक कोणतंही असेल, ते बँकेचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बँकेचं नाव फिलअप केल्यानंतर आपल्याला पासबुकवरती आपला अकाउंट नंबर असेल, तो अकाउंट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. अकाउंट नंबर फिलअप केल्यानंतर फायनली आपल्याला हे सर्व ॲप्लिकेशन रीचेक करून घ्यायचं आहे. सर्व क्रॉस करून बघून घ्यायचं कुठे काय फिलअप केलंय. एकदा आपली माहिती आपण जी फिलअप केली ती ॲक्युरेट फिलअप झाली का? बघा एखाद्या वेळेस काय होतं आपण टायपिंग करताना त्या ठिकाणी मिस्टेक होऊन जातं. तर सर्व चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर फायनली काय करायचं आपलं ॲप्लिकेशन फायनली सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढचं या पद्धतीने बघा, या पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने पोर्टल दिसणार आहे. पोर्टल दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल आपल्याला दिसेल. तुम्हाला झूम करून दाखवतो. तर बघा, आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालं. सबमिट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय बघा, हे सर्व आपले स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल हे एकदा आणखी चेक करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याकडे सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर येणार आहेत. ते ॲप्लिकेशन नंबर आपण नोट करून ठेवायचं आहे किंवा त्याला स्क्रीनशॉट मारून आपण कुठेतरी सेव्ह करून ठेवायचं आहे. सेव्ह केल्यानंतर त्याचा फायदा काय आहे, आपल्याला लॉगिन करून या ठिकाणी आपण त्यांचं स्टेटस चेक करू शकतो. ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस आपलं ॲप्लिकेशन आहे ते कुठपर्यंत गेलं आहे, कुठे पेंडिंगला आहे, कुठपर्यंत अजून आपलं सक्सेस होणार आहे, ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करतो तेव्हा ॲप्लिकेशन नंबर येतं. ते नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आणि आपलं ॲप्लिकेशन चेक करायचं आहे. या पद्धतीने आपण चेक करू शकतो. नंतर हे बघा आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल, आता हे शेवटची प्रोसेस आहे सेल्फ बेनिफिशरी लिस्ट. आता सेल्फ आपल्याला या ठिकाणी आपण कोणत्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय, एक्सेल शीट, CV, PDF फॉर्मॅटमध्ये आपण डाउनलोड करू शकतो. नंतर आपल्याला या ठिकाणी बेनिफिशरी नेम, ID नंबर दिसेल. या ठिकाणी आपण हे सर्व फिलअप केल्यानंतर हा बॉक्स बघा. या ठिकाणी आयडेंटिटी आहे ही. आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन करण्यासाठी हे सर्व आपली डिटेल आपण फिलअप केले ते दिसेल या ठिकाणी. नंतर हे सर्व आपल्याला 2 कॉलम दिसणार आहे. नंतर बघा ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला ते सर्व काही दिसणार आहे आणि या ऑप्शनवरती प्रिव्हियस केल्यानंतर ॲप्लिकेशनसुद्धा सर्व दिसणार आहे. नंतर आपल्याला पुढची स्टेप काय असेल आपली बघा, ट्रॅक केलं मी. ॲप्लिकेशन ट्रॅक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला असं ट्रॅक दिसते. आता हे सर्व डिटेल ॲप्लिकेशनचं दिसते आपल्याला या ठिकाणी. आता हे बघा, पहिली स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप आणि फोर्थ स्टेप. फोर्थ स्टेप जर त्या ठिकाणी या पद्धतीने झालं, तर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सक्सेसफुल झालंय आणि तुम्हाला लाभ 100% मिळणार आहे. कारण या ठिकाणी जर तुमचं मिस्टेक राहिलं, तर या ठिकाणी पेंडिंगलाच असेल तुमचा अर्ज. या ठिकाणी हे 4 डॉट आहे ते हे कंप्लीट झालेलं नसेल आणि त्याच ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊन जाणार आहे. तर हे पूर्ण या कलरमध्ये झाल्यानंतर ब्लू कलरमध्ये तर सर्व आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी मंजूर झालंय. नंतर आपण फक्त त्या ठिकाणी पैशांची वाट बघायचं दुसरं काहीच नाही. हे सर्व डिटेल आपण या पद्धतीने सॉरी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा फॉर्म भरू शकतो. बघा व्हिडिओ जास्त लाँग झाला आहे. सॉरी. पण सर्व माहिती ॲक्युरेट दिली आहे. कारण व्हिडिओ बघूनच फॉर्म भरा. अदरवाईज फॉर्म भरू नका. नाहीतर काय होतं, जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही आणि आपण जर मिस्टेकमध्येच फॉर्म भरून दिलं तर त्या ठिकाणी
प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्याच्यामुळे सर्व काही जी माहिती मी दिली ती माहिती ॲक्युरेट आणि कागदपत्रे कोणकोणते लागतात ती लिस्टसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. ते कागदपत्र समोर ठेवायचं. आधार कार्ड असेल, एम-सी कार्ड, लसीकरण जे कार्ड आहे ते कार्ड आणि आरोग्य विभागाकडून जे कार्ड दिलं जातं ते सेम असतं. एम-सी कार्ड आपल्याला लसीकरण कार्ड आणि एम-सी-पी हे कार्ड सेम असतं. जर डिटेल नसेल तर आपण काय करायचं आरोग्य विभागाकडून घेऊन घ्यायचं किंवा नर्स लसीकरण करायला येते त्यांच्याकडनं किंवा आशा वर्करकडनं हे आपल्याला कार्ड घेऊन घ्यायचं आता हे सर्व डॉक्युमेंट आपण काय करायचं बँक पासबुक हे 3 डॉक्युमेंट आधार कार्ड, बँक पासबुक आणि एम-सी-पी, लसीकरण कार्ड हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सोबत घेऊन बसायचे आणि ते सर्व डिटेल फिलअप करायचं आपल्याला. आधार कार्ड अपलोड करायचं या पद्धतीने हे सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर या पद्धतीने अर्ज आपण फायनली सबमिट करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला? चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.